नमस्कार, मी कोल्हापूर गुरुची आपले स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। आणि आपण आज पोहोचलेलो आहे महाराष्ट्राच्या मँचेस्टर सिटी मध्ये। याला मँचेस्टर सिटी का म्हणतात, इथं काय काय उद्योग चालतात त्याबद्दल आपण आज माहिती घ्यायची आहे। इचलकरंजीला मँचेस्टर सिटी असे का म्हणतात याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आमचे बंधू विशाल पवार साहेब। नमस्कार। नमस्कार। इचलकरंजीला मँचेस्टर सिटी असे का म्हणतात? आमच्या इचलकरंजीला मँचेस्टर सिटी यासाठी म्हणली जाते की आमच्या इथं 1.25 लाख लूम्स आहेत, 500 ते 1000 कोटीचा टर्नओव्हर आहे दिवसाचा। आणि आमचे कापड भारताच्या बाहेरही जाते, ह्याच्यामुळं आमच्या इचलकरंजीला मँचेस्टर सिटी हे म्हणले जाते। त्याला आमची तुम्हाला लूम दाखवतो। तर या लूम बद्दल माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आता सांगले मामा। सांगले मामा, मला सांगा किती वर्षापासून ही लूम चालू आहे? आम्ही जन्माच्या अगोदरपासून चालू आहे। बरं, इथं काय काय प्रोसेस कशी काय तयार होते कापड? इथं काय सायझिंग होऊन बीम तयार होऊन येते। बीम तयार वैपणी होती, वैपणी झाल्यानंतर बीम बांधायचं, बांधल्यानंतर मागावर चालू करायचं। आणि पाठीमुळे 3 कांब्या असतात, त्या तुमच्या 3 कांब्या असं खालवर होत्या, फुलाला होते त्याचा, आणि त्याच्यापासून ते कापड तयार होते। आणि ते मधला धोटा म्हणतात ते धोट चालू झालं का नाही, ते कांडी इकडे तिकडे होऊन तयार होते ते कापड। जवळपास किती कारखाने असतील? 100 आहेत की 100 आणि टोटल इचलकरंजीत किती असतील? इचलकरंजीत ते काय सांगता येणार। ओके, थँक्यू। तर पाहिलं इचलकरंजीला महाराष्ट्राची मँचेस्टर सिटी असे का म्हणतात। तर हा व्हिडिओ शॉर्टमध्ये होता। अधिक डिटेल माहिती इचलकरंजीबद्दल पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा हा व्हिडिओ इथपर्यंतच। आपण भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत जय श्रीराम।